विधान परिषदेची संधी आली तेव्हा रमेश कराड, राज्यसभेची संधी आली तेव्हा भागवत कराड, राज्यमंत्रीपदाचा विचार झाला तेव्हा प्रीतम मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याऐवजी भागवत कराड. असं जेव्हा होतं तेव्हा आमच्यासारख्यांना जे निरीक्षक आहेत त्यांना हा क्लिअर कट मेसेज मिळत आहे की भाजप महाराष्ट्रामध्ये दुसरं वंजारी नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे नेतृत्व एस्टॅब्लिश आहे त्याला डावलत आहे. आता हे तुम्हाला असं वाटतं, तर असं वाटत असेल तर ते तथ्य असेल किंवा नसेल, पण हे परसेप्शन गेलेलं आहे. ते परसेप्शन का गेलं ह्याचा विचार मी नाही करू शकत, हे पक्षश्रेष्ठी करतील. कारण असं परसेप्शन गेलेलं आहे की हे जाणीवपूर्वक होत आहे. मी तर म्हणत नाही की अशी जी असं झालं हो जाणीवपूर्वक, मी तर तुम्हाला कधी बोलले नाही, मीडियाला नाही बोलले, पण लोकांमध्ये अशी चर्चा होती आहे की हे जाणीवपूर्वक होत आहे किंवा हे मला डावलण्यासाठी होतं आहे किंवा मी एस्टॅब्लिश असून दुसरा कोणाला एस्टॅब्लिश करण्यासाठी होतं आहे. तर हे परसेप्शन असं नाही जायला पाहिजे, ह्याची काळजी घेण्याचा मी तर माझ्या तर्फे प्रयत्न केला आहे. तसा प्रयत्न श्रेष्ठी करतील आणि किंवा हे परसेप्शन बदलण्याचा प्रयत्न करतील. हे प्रयत्न करून काही फार साधता आलं असंही नाही झालंय. आपण पाहत आहे आता हे शिवशक्ती परिक्रमा हे एक त्याचं नुसतं द्योतक आहे की तो एरिया ना माझा फार ताकद असणारा एरिया आहे. मी तिथे गेले, ज्या पद्धतीने लोकांनी मला रिसीव्ह केलं. अहो एवढंच नाही, एकदा तर मी चंद्रकांत दादांना भेटायला गेले होते. कोथरूडला त्यांचं घर आहे. तर रात्री 10-10:30 आणि मी आपलं बाहेर आले तर 2 प्रोफेसर तिथे शतपावल्या मारत होते. तर त्यांनी थांबवली माझी गाडी. थांबा ताई, थांबा थांबा. म्हणलं काय झालं बाबा, एवढ्या रात्री मी कशी उतरणार अशा रस्त्यावर. तर ते म्हणे ताई आम्हाला तुम्हाला काय सांगायचं आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या बाबतीत झालेले निर्णय आम्हाला आवडला नाही. आणि मी त्यांचे आडनाव पण विचारले. ते पक्के पुण्याचे होते, कोथरूडचे प्राध्यापक होते, ते फर्ग्युसन कॉलेजमधले प्राध्यापक होते आणि त्यांना पण आवडलं नाही. तर असं नाही की केवळ माझ्या समाजाला किंवा माझ्या सहकाऱ्यांना किंवा फॉलोअर्सला नाही, जनरल माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध नाही तो सुद्धा असं म्हणायला लागलाय. तर हे परसेप्शन हे खरं नसेल असं मी मानते, पण असं परसेप्शन दुरुस्त करण्याची गरज आहे. ताई हे परसेप्शन आहे यासाठी, आणि मी खरं सांगतो तुम्हाला की तुम्ही मला फार रेअर नेते असा दिसला की ज्या पत्रकारांशी बोलतायत, त्यांना बातम्या देत आहेत किंवा त्यांचे फोन रिसिव्ह करून त्यांना एंटरटेन करतायत बातम्यांसाठी. कधी झालेलं नाही असं. नेव्हर. मी कधी मी लिटरली मी नेहमी म्हणतो की हा एक तुमच्या बाबतीतला गुण खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि आता राहिला तुमच्याच उत्तरातला धागा पकडून प्रश्न विचारायचा, तर पुनर्वसनाची जी बाब आहे, पुनर्वसन कसं असतं बघा, लक्षात घ्या की तुम्ही एक वारसा सांगताय. तुम्ही नुसता वारसा सांगत नाहीये की तुमचं नेतृत्व घेऊन भाजपनी जर का तुम्हाला प्रोजेक्ट केलं असतं, ॲज अ प्रदेशाध्यक्ष म्हणून जरी केलं असतं, तरी आज भाजपला जी भाजपची कोर टेरिटरी आहे ओबीसी, त्यामध्ये भाजपला प्रचंड मदत झाली असती. बघता बघता वेळ निघून गेला. आता अशी परिस्थिती आहे, खास करून या 1.5 वर्षात मागच्या, की भाजपनी काय कमावलं आणि काय गमावलं याच्यावरती संशोधन करायची वेळ येईल असं वाटत नाही? आता असं वाटतंय लोकांना, तर आम्हाला त्याच्यावर आत्मचिंतन करायची गरज आहे. आमचा पक्ष हा चिंतनावर फार विश्वास ठेवतो. दरवेळी काही झालं चिंतन बैठक वगैरे करतो, तर नक्की ते चिंतन करतील की या गोष्टींचं काही असेल तर ते त्याच्यातून मार्गही काढतील, मला विश्वास आहे. पण तुम्ही जसं म्हणलात तसं बाबांचा, मी कोणी मुलगी आहे, बाबांनी पक्षासाठी अमुक केलंय म्हणून मला काही द्यावं अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती. तसं असतं तर बाबांच्या जाण्यानंतर मी केंद्रात मंत्री झाले असते. पण मी म्हटलं मला केंद्रात नका घेऊ, मला महाराष्ट्रात फिरू द्या. आणि माझे जे लोक, तुम्ही आठवत असेल तर बाबांचा अंत्यविधी आठवा, त्या दिवशी जी परिस्थिती होती, भारतीय जनता पार्टी कडे लोकांनी परत यावं यासाठी मी पुन्हा संघर्ष यात्रा काढली होती. तर माझं योगदान मुंडे साहेबांचं तर आहेच आहे, त्याच्या लायकीचं माझं नाहीच, पण माझं योगदान खूप मोठं त्यावेळी झालं की मी सर्व समाज परत भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे माझ्या योगदानासाठीच मला द्यावं, मुंडे साहेबांसाठी द्यावं असं मी म्हणणार नाही. आणि आमची शिकवण नाही, आमच्या पक्षाला, आमच्या परिवाराला, संघाच्या शिकवणीला हे मान्यही नाही की कोणी कोणाचं पुत्र किंवा पुत्री म्हणून द्यावं. माझ्या स्वतःच्या योगदानाचं व्हॅल्युएशन व्हावं असं वाटतं लोकांना की ताईंमुळे आम्ही इथे मतदान केलंय, ताईंमुळे ही जागा निवडून आली आहे. मग काही झालं की काय असतं, काही लोकांना आसुरी आनंद होतो, आधी स्वतःचा मतदारसंघ बघा, स्वतः पडल्यात, ठीक आहे ना. पण मी महाराष्ट्रात
की हे प्रदेशाध्यक्ष नव्हते 2019ला, किंवा मुख्यमंत्री पदाचे डिक्लेअर्ड उमेदवारही नव्हते, किंवा माझ्याबद्दल काही पक्षाने काही वेगळं काही धोरणही नव्हतं राखलं, तरी मी राज्यभर फिरत होते ना. तरी रात्री 4-4 वाजता उमेदवार माझ्याकडे येत होते, ताई रडत होते अक्षरशः, ताई तुमची सभा नाही मंत्रिपदासाठी आलेत मी बघितलंय. नाही, इव्हन सभांसाठी. तर त्यांची परिस्थिती, काहींना मंत्रिपद मिळाली तुमच्यामुळे, तर त्या खाती मिळाली आवडीची. तर तो एक काळ होता. पण मग मी त्यांच्या विषयी भावना ठेवून की ह्या माणसाची इलेक्शन महत्वाची आहे, मग मी माझा वेळ काढून तिकडे द्यायचे. मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर नाही गेले असं तर नव्हतं झालं. मग मी मतदारसंघात पडले तरी माझ्यामुळे काही कळेना कुठे ना कुठे निवडून आले असतील, 10-5 हजार मतं पडली असतील. 20-20 लाख मताची बेरीज मी भाजपला करून देत असेन. त्यामुळे लोकांना असं वाटतं.